फोटो काढा वरनाशी व्हिडिओ करताय सगळी गर्दी. तर जे आपल्याला बूथ वाईज जे आपल्याला म्हणजे मतांची जे आपल्याला यादी येणार आहे की बाबा ह्या बूथला ह्या किती मतदान पडलं, त्या बूथला किती पडलं, ती सगळी यादी आमच्याकडून घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा ह्या 6 केंद्रांमधून तुम्हाला किती मतदान पडलंय. आणि आम्ही नुसतं बोलतोय का करून दाखवतोय हे तुमच्या लक्षात येईल. आणि 100% आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी म्हणणार नाही पण तुमच्या सोबत आहे. आणि तुमचा पण हात, तुम्ही आमच्या पाठीशी कायम उभा राहावं हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आपल्या सर्वांचे व माझे मार्गदर्शक आदरणीय चंदन दादा, उपस्थित असणारे सर्वच युवक मतदार बंधू, आज खरं तर इथं आल्यानंतर मला समजले की चंदन दादाच्या घरी आपण आलेलो आहोत. गेले अनेक दिवस झाले इकडे यायचं चाललं होतं, पण आमच्या मामांच्या निमित्ताने हे आज योग आला आम्हाला. पण दादांच्या घरी जायचं ही मला कल्पना नव्हती. इथं आल्यानंतर समजलं दादांच्या घरी आलो. खरं तर आज या प्रभागामध्ये किंवा ह्या सांगलीच्या लोकसभेची निवडणुकीचं ज्या रणसिंह फुंकलं गेलं तेव्हापासून तुम्ही टीव्हीला पेपरला बघताय सांगलीविषयी काय रस्सीखेच चालू आहे, काय चर्चा चालू आहेत. 1 वेळा 2 वेळा नाहीतर 4 वेळा माझी उमेदवारी घोषणा होऊन सुद्धा अजूनपर्यंत मी उमेदवार आहे का नाही सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता. सुरुवातीला मातोश्रीवर गेलो दादा, त्यावेळेस उमेदवाराची घोषणा उद्धव साहेबांनी केली. मिरजमध्ये परत इथं सांगली जिल्ह्यातून उमेदवाराची घोषणा केली. शिवसेनेची अधिकृत यादी बाहेर आल्यानंतर 3ऱ्यांदा उमेदवाराची घोषणा झाली. पण महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारांची यादी बाहेर निघाल्यानंतर 4थ्यांदा घोषणा झाली. पण त्या घोषणाच होत्या नुसत्या. परवा अर्ज भरला त्यावेळेस पण रावसाहेबांनी प्रेससमोर सगळ्यांना ठासून सांगितलं की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटीलच असतील म्हणून. पण अजून काल अर्ज भरला आणि रात्री पण शंका सगळी व्यक्त करत होती की 2 दिवसात अर्ज माघारी काढून मी घेणार आणि काहीतरी घडामोडी घडणार. पण आज अर्जाची छाननी झाली आणि छाननीमध्ये माझा अर्ज वैध झाला. म्हणजे आज खरं तर मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार झालो. उमेदवार झाल्यापासून सकाळपासून मला वाटते 12-1 वाजल्यानंतर ज्या मिटिंग चालू होत्या, राऊत साहेब दुपारी गेले 2-2:30 दरम्यान, त्यानंतर ज्या मिटिंग चालू होत्या की उद्यापासून प्रचाराची कशी रणनीती आखायची, पहिल्यांदा कुठं जायचं, दुसऱ्यांदा कुठं जायचं, दिवस पूर्ण ह्यात गेला. आणि उमेदवारीची घोषणा झाल्यानंतरची पहिली मिटिंग, पहिली आपली बैठक वार्ड नंबर 1 मध्ये होत्या. कारण आमच्या इथं म्हणण्यापेक्षा आपल्या सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या गटाचं मतदान 20, 21, 22 हजार असतं. इथं वार्डाचं मतदान तेवढं आहे. म्हणजे 17-18 गावांचं मिळून मतदान आमचं. तर मी सुद्धा जिल्हा परिषद पाठीमागं लढवून जिंकलेलो आहे. 15-16 गावांचं मतदान इथे एका वार्डात आहे. सांगलीतनं आज आपण सांगलीचं प्रतिनिधित्व करणार आहोत दिल्लीमध्ये. सांगलीच्या 1 नंबरच्या वार्डामध्ये मला 1 नंबरची मतं मिळणार ही आज मला तिथं आल्यावर काळामध्ये आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी मला वाटते परवा महाविकास आघाडीच्या मेळाव्याला पण सर्वजण उपस्थित असताल, उद्धव साहेबांच्या सभेला सुद्धा उपस्थित असताल. प्रत्येकाचं म्हणणं एवढंच पडायला की उमेदवार नौका आहे, अनुभव नाही राजकारणातला, समाजकारणाचा आहे पण राजकारणाचा नाही. समाजकारणाकडे मी राजकारण म्हणून बघणारा एक कार्यकर्ता आहे. राजकारण म्हणजे काय, आजच्या राजकारण्यांचे डोक्यात माइंडमध्ये सेट झाले. राजकारण म्हणजे हे जी अडवून ते जिरो, ते जी अडवून हे जिरो, ही एक राजकारणाचे माइंड सेट झालेला आहे. पण माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा मुलगा समाजासाठी काही पाठीमागं नसताना, कुणाचाही हात पाठीमागं नसताना अनेक गोष्टी जिल्ह्यासाठी करण्यात यशस्वी झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. मग ती रक्तदान यात्रा असेल, गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील, कुस्ती आणि क्रीडा क्षेत्रासाठी भव्य दिव्य असं क्रीडा संकुल असेल,
किंवा माझी कुस्तीतली कारकिर्दी. आता आज मला तुम्हाला इथं आल्यानंतर मला सांगता येत नाही की इथं मी पूल बांधला, इथे रस्ता केलाय किंवा इथं गटरीचं काम केलं किंवा एखादी मोठा प्रोजेक्ट ह्या जिल्ह्यामध्ये आणलाय. आज मी एवढंच सांगू शकतो की हे जिल्हा आपला भारताच्या नकाशावर कशा पद्धतीने उठून दिसेल अशी कामं मी केलेली आहेत. संपूर्ण जिल्ह्याला नाही तर पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहेत. भारतातली सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा आपण सांगली जिल्ह्यात आयोजित केली. जय हिंद महारक्तदान यात्रा म्हणजे आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जी कुणाच्या डोक्यात कल्पना आलेली नाही की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं, की जय हिंद महारक्तदान मी सांगली जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवला. भारतातली सगळ्यात मोठी तालीम सांगली जिल्ह्यामध्ये. 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गाथा मिळवून दिली ही सांगली जिल्ह्यालाच. 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गाथा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. आता एका शेतकऱ्याच्या पोरानं ह्याच्यापेक्षा जिल्ह्यासाठी अजून काय करावं. आज जी मध्ये उमेदवार नाव काय पण कोण आईच्या पोटातनं शिकून येत नाही. किंवा आज माझा जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला आणि अनेकांचा मग कुणाच्या आमदाराचे पोटे होते, कुणाच्या खासदारांचे पोटे होते. ही आमची चूक नाही किंवा ह्याला कुणी दोष दिला पाहिजे असं काय नाही. कारण जे आता जे राजकारण जे चालू आहे, खासदार होत असताना त्याच्या घरात कोणतरी खासदार पाहिजे, आमदार पाहिजे, वडील आजोबा कोणतरी मंत्री पाहिजे, तर तो आज येऊ खासदारकीच्या उमेदवारीचा लायक असं समजलं जातं. पण आज खरोखर महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो एक विश्वास दाखवलाय आपल्या सांगली जिल्ह्यातल्या मतदारांवर आणि वैयक्तिक माझ्यावर की हा काहीतरी भविष्यात जिल्ह्यासाठी करू शकतो, जिल्ह्याचं नाव मोठं करू शकतो, युवकांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, काहीतरी करू शकतो, काहीतरी मनात विश्वास निर्माण झाला असेल म्हणून त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली. आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ही जबाबदारी 100% आपण पार पाडू एवढा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये विकास कामांबद्दल आता पुढे सभा होतीलच. सभेच्या दरम्यान आपण बोलूच. 2 तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे, मला वाटतं 4 तारखेला पवार साहेबांची सभा आहे, 27 तारखेला आदित्य साहेबांची सभा आहे तर पोलूस किंवा कडेगावमध्ये. येणाऱ्या काळामध्ये अनेक विकास कामांवर जिल्ह्यात आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि मी भविष्यात काय करणार आणि काय करू शकतो हे आपण पुढे भविष्यात मांडणारच आहोत. आज हे जसे तुम्ही मागणी केली, खरोखर आज 1 नंबरच्या वॉर्डामध्ये तुम्ही सर्व युवकांनी ही यंत्रणा हातात घ्यावी आणि जास्तीत जास्त मताधिक्य मला या आपल्या वॉर्डातून मिळावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो मामा. पैसे मी भरले त्यामुळे पहिलं यश मिळाले मला काळजी होती की कारण अर्ज वैध होणे हेच म्हणजे आपली जीत आहे लक्षात घ्या. अर्ज अवैध करण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा लागली होती. नाही माझा फार धोका होता आम्हाला सगळ्यांनाच यायचं लोकांना. माझा अर्ज अवैध झाला म्हणजे पूर्ण रस्ता रिकामा होतो. त्यासाठी जवळजवळ 22 वकिलांची टीम इथे सांगलीत काल पुण्या मुंबईवर नेऊन थांबलेली होती अर्ज भरल्यामुळे. पण मला दादांचे पैसे डिपॉझिटला भरल्यामुळे ती मला यश मिळाले असं मला वाटतं. हा ज्योतिबाच्या आशीर्वाद सगळे मिळाले आणि हे बाकीचे सगळे विजय असो, शिवसेनेचा विजय असो. चंद्रहार दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.